नागपूरचे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलन केलेलं आहे। नागपूर पोलिसांकडून आंदोलकांना त्यानंतर ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। आंदोलनासंदर्भातली ही दृश्य आपण पाहतोय थेट नागपूर या ठिकाणाहून। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। रजत, विदर्भ राज्य आंदोलन समितीचं आंदोलन सुरू असल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय, काय सुरू आहे नागपूरमध्ये? रजत, माझा आवाज येत असेल तर प्रश्न पुन्हा एकदा सांगतो। विदर्भ राज्य आंदोलन समितीचं आंदोलन सुरू आहे, काय सुरू आहे नागपुरात? नागपूर पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात असल्याचे दृश्य आपल्याला थेटपणे यावेळेला पाहायला मिळतात, जे आहेत नागपूर या ठिकाणची। नागपूरमध्ये सुरू झालेलं हे आंदोलन आहे, कारण नागपूरमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर मात्र आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली। रजत, सुरू असलेल्या आंदोलनाचे काय अपडेट? सध्या हा जो मोर्चा आहे तो पोलिसांनी या ठिकाणी टेकडी रोडवर थांबून ठेवलेला दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता। अजूनही शेकडोंच्या संख्येने जे आंदोलक आहे टेकडी रोडवर ज्या ठिकाणी पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे त्या ठिकाणी थांबून आहेत। जेव्हा मोर्चा या ठिकाणी पोहोचला होता, हा जो स्थान आहे तो विधान भवनापासून साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटर अलीकडचा स्थान आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी हा मोर्चा अडवला। तेव्हा जे आक्रमक आंदोलक होते किंवा जे आंदोलकांचे नेते आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला होता आणि तेव्हापासून हा मोर्चा जो आहे तो टेकडी रोडवर या ठिकाणी थांबून आहे। या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि जो मोर्चा आहे तो सध्या याच ठिकाणी पोलिसांनी थांबून ठेवलेला आहे। विधान भवनापर्यंत जाण्याचा निर्धार जो आहे तो या आंदोलकांचा होता, मात्र सध्या तरी पोलिसांनी चारी बाजूला कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवून हा मोर्चा या ठिकाणी अडवून ठेवलेला आहे। नक्कीच आंदोलकांच्या एकंदरीतच मागण्या आणि त्यानंतर पोलीस जे सक्रिय झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।